मी BKC कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर KB राजू यांना विनंती करते की त्यांनी कॉफी टेबल बुक घेऊन यावं आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण या कॉफी टेबल बुकचं अनावरण करावं. पॉड टॅक्सीमुळे अर्थातच वाहतूक कोंडी कमी होणार आहे, प्रवासाचा वेळ वाचणार आहे, पर्यावरणपूरक अशा प्रवासाला निश्चित चालना मिळणार आहे. 2031 पर्यंत याचं बांधणी पूर्ण होणार आहे आणि दररोज 1.9 लाख प्रवाशांना सेवा देण्याची या प्रकल्पाकडून अपेक्षा आहे. संपूर्ण यंत्रणा शून्य कार्बन स्वरूपाची आहे, त्यामुळे हेही याचं वेगळं वैशिष्ट्य आहे. यानंतर सर्व मान्यवर स्थानकाचं निरीक्षण करण्यासाठी जाणार आहेत. इथे काही जुने फोटोज आहेत, त्याचीही पाहणी करतील. मुंबई वन ॲपवर त्यांचं तिकीट काढलं जाईल. ओके, छोटासा बदल आहे. आपण इथेच मान्यवरांचं मनोगत जे आहे ते इथेच ऐकणार आहोत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती करते की आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. MMRDAच्या माध्यमातून आज DN नगर, डायमंड गार्डन ते मंडाळे ही मेट्रो 2B ही मेट्रो लाईन पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण मुंबईला जोडणारी आहे. या मेट्रोचं लोकार्पण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. या प्रसंगी उपस्थित आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, व्यासपीठावर उपस्थित आमदार तुकाराम काते, आमदार सना मलिक, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे, संजय मुखर्जी, आयुक्त MMRD अश्विन मुद्गल, रुबल अग्रवालजी, सर्व अधिकारी आणि सर्व मान्यवर, सर्व MMRDचे अधिकारी, पॉड टॅक्सीचे KB राजू आणि सर्व पत्रकार मित्रांनो, आणि आपला मेट्रोचा पण इकडं आहे जे कुमार. खरं म्हणजे आजचा दिवस हा मुंबई आणि MMRच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आज सकाळपासूनच आम्ही दहिसर पासून सुरुवात केली. दहिसर काशीगाव, त्यानंतर ठाण्यातला बोरिवली ठाणे दुहेरी मार्ग टनेल, आणि त्यानंतर मेट्रो 2B आणि ही पॉड टॅक्सी याचं आज काहीचं भूमिपूजन, काहींचं लोकार्पण. हा मुंबईच्या आणि मुंबई MMRच्या दृष्टीने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आजचा ऐतिहासिक दिवस आहे. खऱ्या अर्थाने मुंबई आणि मुंबई MMR तर आहेच, परंतु महाराष्ट्रामध्ये देखील कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे यावर भर देणारं आपलं महायुती सरकार गेले 3.5 वर्ष काम करतं आहे. 4 वर्ष जवळपास होत आहे. आणि आजच्या या
पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण मुंबईला जोडणारी हार्बर लाईनवरून मेट्रोला पहिली कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे. यामुळे मेट्रो 1, मेट्रो 3, मेट्रो 4, पश्चिम रेल्वे, मोनोरेल, हार्बर लाईन यांच्याशी थेट जोडणी मिळेल. यामुळे हा प्रकल्प एक प्रकारे ऐतिहासिक म्हणावा लागेल. संपूर्ण 2B प्रकल्पाचा खर्च 10,986 कोटी आहे. त्यापैकी आता पहिला टप्पा जो सुरू झाला आहे 3,225 कोटीचा आहे. मंडाळे डेपो हा या प्रकल्पाचा बॅकबोन आहे. सुमारे 30.45 हेक्टरवरचा हा भारतातील सर्वात मोठा मेट्रो डेपो होणार आहे. यामुळे मुंबईमध्ये एक मल्टीमॉडल वाहतूक व्यवस्था निर्माण होती आहे. ही मेट्रो लाईन ग्रीन मोबिलिटीचा उत्तम नमुना आहे. सर्व स्थानकांना IGBC ग्रीन प्लॅटिनम रेटिंग मिळालं आहे. 75% नैसर्गिक प्रकाश, 100% LED दिवे आणि ऊर्जा बचतीसाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सारख्या तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून हे सर्व प्रकल्प आपण पुढे नेतो आहे. 2 मेगावॅट क्षमतेची सौर ऊर्जा प्रणाली, स्काडाद्वारे ऊर्जा नियंत्रण आणि ECBC मानकांपेक्षा कमी ऊर्जा वापर ही या प्रकल्पाची वैशिष्ट्ये आहेत. ही मेट्रो लाईन DN नगरला मंडाळेशी जोडणी करते. हा मार्ग 3 टप्प्यामध्ये मगाशी आपण पाहिलं की 5.6 किलोमीटर लांबीचा असून त्यामध्ये आचार्य उद्यान, डायमंड गार्डन, शिवाजी महाराज चौक, मानकूर, देवनार, महाराष्ट्र नगर, मंडाळे ही स्थानके आहेत. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने दुसरा टप्पा DN नगर ते सारस्वत नगर हा 7.53 किलोमीटर असून त्यामध्ये हरे राम हरे कृष्ण मंदिर, प्रेमनगर, इंदिरानगर, नानावटी, खिरानगर, सारस्वत नगर ही स्थानकं येणार आहेत. आणि त्यामुळे तिसरा टप्पा सारस्वत नगर ते चेंबूर असा 10.3 किलोमीटर असून वांद्रे, ITO, ILFS, MTNL, HG बर्वे मार्ग, कुर्ला पूर्व द्रुतगती मार्ग आणि चेंबूर ही स्थानकं त्यामध्ये असणार. असं डिटेल असा हा प्रकल्प मार्च 2027 पर्यंत 3 टप्पे पूर्ण करण्याचा मानस आहे. आणि म्हणून या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईतली वाहतूक कोंडी दूर होईल, मुंबईचा प्रवास अधिक वेगवान होईल, मुंबईतलं प्रदूषण कमी होईल, वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल. रस्त्यावरून वाहनं जी चालवतात ते आपल्या या मेट्रोमध्ये येऊन गारेगार प्रवास करतील आणि आरामदायी प्रवास करतील, लवकर ऑफिसमध्ये पोचतील, त्यांच्या कार्यक्षमतेवर वाढ होईल, घरी लवकर पोचतील, घरच्या लोकांना जास्त वेळ देतील. आणि त्यामुळे अशा प्रकारचा आता मुखर्जी आपल्या 337 किलोमीटरचा पूर्ण जेव्हा नेटवर्क टप्प्याटप्प्याने पूर्ण होईल त्यावेळेस मुंबईतली वाहतूक कोंडी दूर झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतोय. आणि खऱ्या अर्थाने ऐतिहासिक प्रकल्प आहे, टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहेत. आणि म्हणून हे काही प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्रजी असताना त्याचं भूमिपूजन झालं, सुरुवात झाली, मध्ये थोडा ब्रेक लागला, मग तो ब्रेक मी काढायला आलो, मग ब्रेक काढला, आता त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे, याचा आनंद आहे. आणि म्हणून आम्ही मगाशी म्हणालो आमचा पाय ब्रेकवर नाही, आमचा पाय ॲक्सिलेटरवर आहे. गतिमानतेने आम्हाला वेगवान महायुतीचं काम करतो आहे. आणि म्हणूनच मला आनंद आहे की गेल्या 3.5-4 वर्षामध्ये 2022 पासून महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर अनेक प्रकल्प आपण पाहिले, मुंबईमध्ये पाहिले, MMRमध्ये पाहिले, महाराष्ट्रामध्ये पाहिले, अनेक योजना पाहिल्या, सर्वांगीण विकासाची कामं आपण पाहिली. आणि याला एक इच्छाशक्ती लागते. आणि आपण या महाराष्ट्राला काय देतोय, महाराष्ट्रातल्या जनतेला काय देतोय आपण मुंबईमध्ये पाहिलं आहे की मुंबईमध्ये देखील कोस्टल झाला, अटल सेतू झाला, समृद्धी झाला, मुंबईतले मेट्रो प्रकल्पाला काही ठिकाणी स्थगिती होती ती उठवून आम्ही प्रगती करतोय. हे सगळं जे आहे हे मुंबईकरांसाठीच करतोय. मुंबईतले खड्डेमुक्त मुंबई त्यालाही आपण 2 टप्प्यामध्ये कॉन्क्रिटायझेशनचं काम हाती घेतलं आहे, तेही लवकरच पूर्ण होईल. सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्ट 25 वर्ष नव्हते, आमचं महायुती सरकार 22ला पुन्हा आल्यानंतर देवेंद्रजी मी तेव्हा चुकत होतो आणि तेव्हा त्याला मार्गी लावून टाकलं STP. नंतर अजितदादा आले, त्यांनी देखील आम्ही तिघांनी मिळून टीम म्हणून काम केलं. लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना असतील त्या सुरू आहेत. आणि म्हणून मी आता जास्त काय त्याच्यात जात नाही, कारण
परंतु आज नवीन एक आपण पॉट टॅक्सी करतो आहे आणि आजचा दिवस मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. देशातला पहिला पॉट टॅक्सी प्रकल्पाची मुहूर्तमेढ आज इथं देवेंद्रजी तुम्ही रवलेली आहे आणि त्यामुळे हे आजचा दिवस क्रांतिकारी आहे. आणि मगाशी आपण पाहिलं की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची दूरदृष्टी, ते म्हणाले आता तुम्ही रस्त्यावरून चालता, जमिनीखालून चालता, समुद्राखालीन जाता, आता आपण पाताळ रस्ता, पाताळ म्हणजे आपलं टनेल BKCमध्ये करतो आहे. 70 किलोमीटरचं जवळपास आपलं नेटवर्क मुंबईत होतं आहे आणि आता वरून पण जाणार आपण पॉट टॅक्सीमध्ये. पॉट टॅक्सी म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी. कोणाला मॉलमध्ये जायचं आहे, कुठे हॉस्पिटल रस्त्यात आहे, कुठलं मोठं गृहसंकुल आहे, त्याच्यामध्ये आपण पोहोचू शकतो. आणि म्हणून पॉट टॅक्सी एक क्रांतिकारी अशा प्रकारचं हे पाऊल आहे. मुंबईला ग्लोबल फायनान्शियल हब करण्याचा निर्धार देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेला आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे आणि ते नेहमीच त्यांचा एक मत आहे, जे जगात आहे ते मुंबईत असलं पाहिजे, कारण मुंबई हे एक जागतिक दर्जाचं शहर आहे. मुंबई आपली देशाची आर्थिक राजधानी आहे आणि म्हणूनच त्यांचा हा आग्रह असतो आणि त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांचा पाठिंबा नेहमी आपल्या राज्य सरकारच्या पाठीशी राहिलेला आहे आणि त्यामुळे हे पॉट टॅक्सी दुबई, लंडन, हिथ्रो एअरपोर्ट या ठिकाणी आहे. आता पॉट टॅक्सी मुंबईत देखील लवकर सुरू होईल. कितना जल्दी करेंगे ना भाई KB राजू? 20 महीने में करेंगे. हाँ, पहला पेज तो दिखाएंगे ना 20 महीने में करेंगे तो इनको बोनस दे देना, इन्सेंटिव्ह. प्रकल्प आपल्याला जोरात पुढे न्यायचा आणि म्हणून हा 1 मिनिट म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा आत्मनिर्भर भारत आणि स्मार्ट अर्बन मोबिलिटीच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्याचा एक प्रकल्प आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजचा दिवस खूप अतिशय चांगला आहे, अभिमानाचा आहे आणि मुंबई आणि उपनगरांसाठी, मुंबई MMRसाठी जोडणारा, आज लोकांना वरदान देणारा. बोरिवली ठाणे 2 तास लागायचे, आता 15 मिनिटात ठाण्यातून बोरिवली, बोरिवलीतून ठाण्यामध्ये. अबे मुंबईवाल्यांना इकडे ठाण्यात येता येईल म्हणजे ईस्टर्न आणि वेस्टर्न ही कनेक्टिव्हिटी फक्त 15 मिनिटामध्ये. हा देखील एक गेम चेंजर प्रकल्प आहे आणि म्हणून आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देवेंद्रजी, आपल्या सरकारच्या महायुतीच्या दृष्टीने इथं मला राहुल शेवाळे खासदार माजी यांनी पत्र दिलं आहे की देवनार्थ, महालक्ष्मी आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर, चेंबूर, घाटला गाव, तर हे आपण बोर्डामध्ये मांडू. आपण मुख्यमंत्री महोदयांना देखील त्याचं निवेदन देऊ आणि त्यावर निर्णय घेऊ, कारण शेवटी आपण हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा हा प्रकल्प आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा मुखर्जी आणि त्यांची टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. जे जे काय आम्ही सांगतो ते बरोबर राबवतात, करतात. आणि म्हणूनच मेट्रो लवकरच टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबई आणि MMRमध्ये जेव्हा ह्याचं नेटवर्क तयार होईल त्यावेळेस हे नेटवर्क तयार झाल्यामुळे लाखो लोकांना याचा बेनिफिट होईल, फायदा होईल. वेळेची बचत, इंधनाची बचत, मगाशी मी सांगितलं, प्रदूषण कमी आणि सगळंच जे काय एक ज्या राज्याचं, ज्या शहराचं पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं असतं त्या शहराची वाढ आणि ग्रोथ जी आहे ती फास्ट होत असते आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदेसाहेब. खरं तर शिंदेसाहेबांचं आणि सुनेत्रताईंचं सहकार्य आणि देवेंद्रजींचं नेतृत्व यात आपली मुंबई बदलते आहे आणि आपल्या मुंबईला अतिशय उत्तम, मग तो देवेंद्रजी आम्हा सगळ्या नागरिकांच्या वतीने तुम्हाला हे सांगायचं आहे की कोस्टल रोड असेल, मेट्रो लाईन असेल, या सगळ्याचमुळे आमचा प्रवास सुखकर होतो आहे आणि त्यामुळे कदाचित प्रत्येक माणसाची क्रयशक्ती जी आहे ती अधिक वाढणार आहे आणि मुंबईचा विकास अधिक होणार आहे. त्यामुळे आज या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करते.
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, आमदार तुकाराम काते, आमदार सना मलिक, आमदार मंगेश कुडाळकर, माजी खासदार राहुल शेवाळे, MMRDAचे कमिशनर संजय मुखर्जी, अश्विन मुद्गल, रुबल अग्रवाल, जे या ठिकाणी पॉट टॅक्सी हा एक फार चांगला कॉन्सेप्ट घेऊन आले आहेत, ते श्री KB राजू, मंचावरील सर्व मान्यवर, मंचासमोरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मुंबई मेट्रो लाईन 2B DN नगर ते मंडाले याच्या उद्घाटनाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत. यातला जो पहिला टप्पा आहे 5.6 किलोमीटरचा, एकूण 5 स्थानके, हा टप्पा आपण आता सुरू करतो आहोत. याचा दुसरा टप्पा जो आहे तो 6.70 किलोमीटरचा असेल, त्यात 6 स्थानकं असतील आणि तो DN नगर अंधेरी ते सारस्वत नगर असेल. तिसरा टप्पा सारस्वत नगर ते चेंबूर असेल, हा 11.22 किलोमीटरचा असेल आणि याच्यामध्ये 8 स्थानकं असतील. असे हे 3ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर एक प्रचंड मोठी कनेक्टिव्हिटी ही या ठिकाणी सुरू होईल. आणि विशेषतः आपण जर बघितला तर हा जो काही मेट्रो 2अचा दक्षिणेकडील विस्तार आहे, त्याच्यामुळे मुंबई मध्य पूर्व आणि पश्चिम तसंच उत्तर दक्षिण अशी जोडणी अतिशय चांगल्या पद्धतीनं यातनं होणार आहे. आणि भविष्यात ज्यावेळी BKCला हे जोडलं जाईल, अंधेरी वांद्रे असं सगळ्या भागाला जोडलं जाईल, त्यावेळी निश्चितपणे एक मोठी कनेक्टिव्हिटी सर्व लोकांना या ठिकाणी मिळणार आहे. हार्बर लाईनची ही पहिली मेट्रो आहे की जी हार्बर लाईनला जोडते आहे, त्यामुळे त्याहीमुळे मला असं वाटतं की एक नवीन सुरुवात या मेट्रोच्या माध्यमातून होते. विशेषतः आपण जर बघितलं तर अतिशय चांगलं काम या मेट्रोचं झालेलं आहे. आपले J.कुमारचे नलिन या ठिकाणी आहेत, गुप्ताजी आहेत, त्यांनी अतिशय मेट्रोमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अतिशय चांगलं आणि वेगाने काम केलेलं आहे. हे जे सगळे स्टेशन्स आहेत हे IGBC प्लॅटिनम मानांकित अशा प्रकारचे स्टेशन्स आहेत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त या स्टेशनची रचना जी केली आहे ती सूर्यप्रकाश या ठिकाणी यावा, कमीत कमी लाईट वापरण्याची आपल्यावर वेळ यावी, अशा पद्धतीनं याचं संपूर्ण रचना जी आहे ती केलेली आहे. आणि मगाशी आपण बघितलं की मंडालेचा जो डेपो आहे तो डेपो देखील इंजिनिअरिंगचा एक नमुना या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये 2 मजली स्टॅबिलायझेशन्सच्या लाईन्स तयार केलेल्या आहेत. एका मजल्यावर 36 लाईन आणि दुसऱ्या मजल्यावर 36 लाईन, असा 72 लाईन असलेला हा कदाचित देशातलं सगळ्यात मोठं मेट्रो डेपो किंवा स्टॅबिलायझिंग यार्ड या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. आणि तिथेच प्रशिक्षण संस्था देखील ही आपण तयार करणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय सुंदर अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी या ठिकाणी झालेली आहे. आणि एकूणच ज्यावेळी आपण 2016-17ला घोषित केलं होतं की मुंबईमध्ये आमचं सरकार हे सुगमता आणू इच्छितं, आणि सुगमता काय तर 59 मिनिटामध्ये MMR रिजनच्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागात जाता आलं पाहिजे अशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर आणि पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था. त्यातला एक एक टप्पा आता आपण पूर्ण करतो. आपण जर बघितलं तर एकूण 337 किलोमीटरची मेट्रो याचं काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास पूर्ण MMR रिजन आपण कनेक्ट करू. त्यामुळे
अतिशय गतिशीलतेनं लोकांना जाता येईल. विशेषतः आपल्या सबर्बन रेल्वेवरचा जो काही लोड आहे तो लोड कमी होईल, कारण सबर्बन रेल्वेने 90 लाख लोक हे रोज प्रवास करतात. आपल्या मेट्रोने 70 लाख लोक अधिक प्रवास करू शकतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तो लोड देखील पुढच्या काळामध्ये कमी होणार आहे. याच्यासोबत ज्या काही कनेक्टिव्हिटी रोडच्या आपण केलेल्या आहेत, मग त्या ठिकाणी जो आपला नॉर्थ कोस्टल रोड आहे वर्सोव्यापासनं दहिसरपासनं भाईंदर, त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवेला एक पूर्ण 100% पॅरलल रोड आपण तयार करतो. आत्ताच आपण ठाणे बोरिवली याचं त्या ठिकाणी TBMचं लॉन्चिंग केलं. त्यामुळे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये ते एक महत्त्वाचं असणार आहे. मुलुंड गोरेगाव हे जे टनेल्स आहेत यामुळे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी चांगली तयार होणार आहे. एकूणच जर आपण बघितलं तर हे सगळं नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर देशातील एक सर्वाधिक सुगम अशा पद्धतीचं आपलं या ठिकाणी मुंबई शहर होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे. मुख्य म्हणजे या सगळ्या बांधकामामध्ये 40% जे काही मटेरियल आहे ते लोकल सोर्सिंगचं आहे. हे देखील मला असं वाटतं आत्मनिर्भरतेकडे आपल्याला नेणारं आहे. आणि पुढच्या काळामध्ये सगळंच मेक इन इंडिया हे आपल्याला हळूहळू कसं वापरता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. आज दुसरा एक अतिशय पथदर्शी पाथ ब्रेकिंग अशा प्रकारचा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे, तो म्हणजे पॉड टॅक्सी. पॉड टॅक्सी मगाशी आपण त्याचा व्हिडिओ देखील बघितला. एक प्रकारे एलिव्हेटेड पॉड्स आहेत. या पॉड्समध्ये 6 लोक बसू शकतात. हे स्वयंचलित पॉड्स आहेत आणि याच्यामध्ये ज्या तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे त्यानुसार स्टेशनवर जिथे लोक असतील तिथे तो पॉड थांबेल, लोक नसतील तर पॉड तिथे येणार नाही. अशा पद्धतीनं हे पूर्णपणे ऑटोमेटेड पद्धतीनं याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि विशेषतः आपण हा प्रयत्न केला आहे की BKC जे आपलं बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे याच्यामध्ये दोन्ही बाजूने, बांद्र्याच्या बाजूने किंवा कुर्ल्याच्या बाजूने येणारे जे लोक आहेत यांना कोणालाही दुसरं ट्रान्सपोर्टेशन घेण्याची आवश्यकता पडू नये अशा पद्धतीनं दोन्हीकडच्या स्टेशन्सला आपण जोडलेलं आहे. आणि त्या जोडण्यामुळे मला असं वाटतं की लोकांना खूप सुगमता होणार आहे. आणि त्या पॉड टॅक्सीच्या माध्यमातून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी असणार आहे. पॉड टॅक्सीमध्ये स्टेशन्स हे खूप जवळजवळ असल्यामुळे आपण BKCमध्ये लोक त्या ठिकाणी त्या स्टेशनवर उतरू शकतील आणि पायी त्याच्यानंतर कुठलंही किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेल्या म्हणजे मेट्रोने किंवा सबर्बन रेल्वेने लोकल ट्रेननी आलेल्या कुठल्याही व्यक्तीला त्यानंतर कुठलं दुसरं ट्रान्सपोर्टेशन वापरण्याची आवश्यकता पडणार नाही. त्याच्या गंतव्याच्या 100-150 मीटरमध्ये तो या पॉड टॅक्सीने पोचू शकेल. त्यामुळे आपलं जे BKC आहे त्याचं पूर्णपणे डिकंजेशन हे BKCचं होईल आणि त्या ठिकाणी लोकांनाही अतिशय सुगमतेनं जाता येईल. मगाशी जसं शिंदे साहेबांनी सांगितलं BKCमध्ये आपण आता टनेल्सचं एक जाळं तयार करतो आहोत, ज्यामध्ये आपलं जिथे वरई बांद्रा सीलिंग संपतो तिथनं थेट आपण एक टनेल हा BKCमध्ये ज्या ठिकाणी बुलेट ट्रेन आणि मेट्रो एकत्रित येणार आहे त्या ठिकाणी नेणार आहोत. तिथनं एक मार्गिका कुर्ल्याकडे आणि दुसरी छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टकडे आणि पलीकडच्या काळामध्ये तीच मार्गिका आपल्या कोस्टल रोडला जोडण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून 100% इंटिग्रेशन हे आपल्याला झालेलं दिसेल आणि सीमलेस ट्रॅफिक, लोकांना कुठेही खूप ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही अशा पद्धतीनं हे काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की जो काही पॉड टॅक्सीचा पहिला टप्पा आहे या पहिल्या टप्प्यामध्ये आत्ताच राजूजींनी या ठिकाणी सांगितलं की एक मोठा चॅलेंज त्यांनी स्वीकारलेला आहे आणि मात्र 20 महिन्यामध्ये ते पहिला टप्पा या ठिकाणी पूर्ण करणार आहेत. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. MMRDAच्या अधिकाऱ्यांना देखील मी सांगू इच्छितो
की याच्यामध्ये कुठेही काही अडचण आली, कुठल्याही विभागाची अडचण आली तरी आम्हाला लगेच फ्लॅग करा. कोणी काम थांबवलं आहे, कोणी NOC दिली नाही आहे, असं जर वाटलं तर लगेच आम्हाला सांगा. तशा तर आपल्या सगळ्या परवानग्या आता झालेल्या आहेत, एकही परवानगी बाकी नाही. तरी मुंबईमध्ये कुठली तरी एजन्सी कुठनं तरी उगवते आणि त्याच्यावर ऑब्जेक्शन घेते आणि महिनोन महिने काम थांबलेलं असतं. 20 महिन्यात काम करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी एकही दिवस काम थांबता कामा नये. त्या दृष्टीने हे काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मला हा विश्वास आहे की खऱ्या अर्थानं अतिशय वेगानं हे सगळं काम या ठिकाणी आपण करू शकू. आणि ही जर सिस्टीम आपली यशस्वी झाली तर अनेक ठिकाणी लास्ट माईलमध्ये आपल्याला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करता याचा अतिशय चांगला उपयोग होईल. इतरही ठिकाणी आपल्याला तशा प्रकारची सिस्टीम करता येईल. सर्वात महत्त्वाचं आहे की हे काम BOTवर होणार आहे. श्री राजू हे स्वतः या संपूर्ण कामाकरता इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिंदेसाहेब त्यांना सगळ्यात मोठा इन्सेंटिव्ह काय आहे, ते जेवढ्या लवकर काम पूर्ण करतील तेवढ्या लवकर पॉवर टॅक्सीमुळे त्यांना उत्पन्न सुरू होईल. आणि म्हणून जास्तीत जास्त वेगानं काम करणं हे त्यांच्याकरता मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाकरता मी MMRDAच्या संपूर्ण टीमला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टर्सनी हे काम केलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर्स असतील किंवा विशेषतः या ठिकाणी काम करणारे इंजिनियर्स आणि मजूर की ज्यांच्यामुळे खरं बांधकाम या ठिकाणी होतं, त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ज्या सुगम प्रवास प्रणालीबद्दल आपण म्हटलं त्याचप्रमाणे मुंबई वन ॲपवर तिकिटिंगची सुद्धा सुगम प्रणाली इथे केलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना डिजिटल आणि सुलभ तिकिटिंगचा अनुभव घेता येणार आहे. सर्व मान्यवर स्थानक निरीक्षण करण्याकरता आता प्रस्थान करत आहेत. स्थानकांवरच्या आधुनिक सुविधा, लिफ्ट, एक्स्कलेटर, दिव्यांग अनुकूल व्यवस्था. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.